मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14 न्यूजच्या बातमीचा दणका। नाशिक महापालिकेतर्फे अशोकनगर रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात। सातपूर कॉलनी मौल्य हॉल ते अशोकनगर दरम्यान गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत। रस्त्याची चाळण झाली आहे। सध्या नगरसेवक नसल्यामुळे सातपूरच्या विभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सामान्य सुविधांप्रश्नी जागरूक राहणे आवश्यक आहे, मात्र त्यांचे दुर्लक्ष वाढले आहे। अशोकनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली। याबाबत सन्मान न्यूजने शनिवारी सायंकाळी बातमी प्रसिद्ध केली। त्यानंतर लगेचच आज सोमवारी सकाळी महानगरपालिका बांधकाम विभागाचे अभियंता श्री गावले तसेच एक JCB, ट्रॅक्टर आणि मजूर आले आणि अशोकनगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाला आहे। सन्मान न्यूजने शनिवारी अशोकनगरच्या रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अशोकनगर, मौल्य हॉल आणि परिसरातील रस्त्याचे डागडुजीचे काम नाशिक महानगरपालिकेने सुरू केले आहे। महापालिकेने ही तात्पुरती जरी डागडुजी असली तरी सुद्धा खड्डे भरण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या पावसाळ्यामध्ये डांबर मिळत नाही असं श्रीयुत गावले साहेबांचं म्हणणं आहे आणि ही तात्पुरती डागडुजी आहे आणि पाऊस उघडल्यानंतर अच्छा, पाऊस उघडल्यानंतर हे खड्डे भरण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। ठीक, त्या कॉर्नरला घ्या बरं, इथून पुढे पाणी रस्त्यावर वाहते आधी खडी जरी टाकली आहे अहो चाला का त्याच्यात पाणी मुरून मुरून ते एक खडावर येणार, एक खडावर येतं। एक खडा निघाला का मोठमोठ्या गाड्या ट्रॅफिक एवढी साईडने जायला जागा नाही। साईड खूप झाडमध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्यात येत आहेत। पाऊस उघडल्यानंतर डांबर आणि खड्या टाकून खड्डे बुजवले जातील असे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले। या रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्याच नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि खड्ड्यांचे प्रमाण वाढते असे महापालिकेचे म्हणणे आहे। नाशिक महापालिकेने साईड पट्ट्या कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे। तर सन्मान न्यूजने अशोकनगर रस्त्याच्या खड्ड्यांबाबत दणका दिल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।